मित्रांनो नमस्कार. कोहम ते सोहम या पुस्तकावर आपण चर्चा करतोय. आजचं 17वं सत्र आहे. आणि आजचा प्रश्न जो आहे, तो कोहम ते सोहम या पुस्तकाशी डायरेक्टली रिलेटेड नाहीये. पण तो जीवनाशी रिलेटेड आहे म्हणून मी तो घेतला. प्रश्न काय आहे बघूया आणि पुढे सरकूया. प्रश्न विचारणारे म्हणतायत, की जीवनामध्ये सर्वात युक्त मार्ग कोणता? जीवनामध्ये सर्वात युक्त मार्ग कोणता? आणि अध्यात्मामुळं जीवनामध्ये काय साध्य होतं? ॲक्चुअली 2 प्रश्न आहेत हे. पहिला प्रश्न आहे जीवनामध्ये सर्वात युक्त मार्ग कोणता? आता ह्याचं उत्तर हे जीवनाचं रहस्य आहे. जीवनाचं रहस्य आहे. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. कदाचित तुम्हाला हे रहस्य कळेल. मित्रांनो, अस्तित्वामध्ये जे काही निर्माण होतं, त्याला एक फाउंडेशन असतं, एक अधिष्ठान असतं. त्या अधिष्ठानावरती ते निर्माण होतं. म्हणजे एखादं झाड असेल, झाडाचं फाउंडेशन काय? झाडाचं अधिष्ठान काय? तर जमीन ही झाडाचं अधिष्ठान. जमीन आहे म्हणूनच ते उगवतं. सो जमीन हे फंडामेंटल आहे झाडाला. सिमिलरली प्रत्येक गोष्टीचं एक अधिष्ठान असते, एक बैठक असते. त्याचप्रमाणे जीवाची एक बैठक आहे, एक अधिष्ठान आहे. ऐका, हे जरासं तुम्हाला समजायला अवघड वाटू शकेल, पण ट्राय टू अंडरस्टँड. मी जितकं सोपं करण्याचा अ, प्रयत्न करू शकतो तितकं ते सोपं करेन. जीव जीवाचं जे फाउंडेशन आहे ना, ज्याच्यावरती जीव बहरतो, वाढतो किंवा जिथं जीवाला स्थिरावा स्थिरावावंसं वाटतं, ते जे अधिष्ठान आहे जीवाचं, ते स्वास्थ्याचं आहे. म्हणजे एक प्रकारची स्वस्थता. याला आपण हार्मनी देखील म्हणू शकतो. एक प्रकारची सुसंगता, एक प्रकारची एक प्रकारचं संतुलन. त्याला आपण वेल बीइंग देखील म्हणूया. आर यू अंडरस्टँडिंग? सो जीव जो आहे, तो त्या वेल बीइंगच्या आधारावरती वाढतो. म्हणजे जीवाला वाढायला काय लागतं फाउंडेशनला? वेल बीइंग, स्वस्थता. जर अस्वस्थता असेल, तर त्याचं वाढणं जे आहे, हे विनाशाळास होत नाही. त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणजे जीवाला सगळ्यात जवळचा भाव जो आहे, तो स्वास्थ्याचा आहे. ह्याच स्वास्थ्याला कॉमनली आपण आनंद म्हणतो. आनंद. ज्याला मी नेहमी सुकून असं म्हणतो. सुकून. सुकून हे जीवाचं अधिष्ठान आहे. कारण जीव सगळ्यात जास्त सुखावतो ह्या सुकून अवस्थेमध्ये. आर यू फॉलोइंग मी? मग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ह्या सुकूनची अनुभूती कधी घेतो? ठाऊक आहे तुम्हाला? हे जो सुकून आहे, हे जे त्याचं अधिष्ठान आहे, फाउंडेशन आहे, ज्याच्यावरती तो जगतो, वाढतो, बहरतो.
ते आपण कुठं त्याची अनुभूती घेतो? तर त्याची अनुभूती आपण गाढ निद्रेमध्ये घेतो. आपण ज्यावेळेस गाढ झोपी गेलेलो असतो, त्यावेळेस तिथं एक प्रकारचं स्वास्थ्य, संतुलन, ऑर्डरलीनेस, हार्मनी असते. आणि म्हणूनच आपल्याला झोप इतकी प्रिय वाटते, की आपल्याला झोपेतून कोण उठवायला लागलं तर आपल्याला नकोसं वाटतं. आपल्याला झोप जवळची वाटते. कारण त्या जीवाची ती जवळची भावना आहे. लूजली ह्याला आनंद म्हणतात. ठीक आहे. पण आनंदाला एक खुशीचा अ, काय म्हणूया त्याला स्टिंज असल्यामुळे आनंद म्हणजे आपण खुशीशी रिलेट करतो. पण जो ओरिजिनल आनंद आहे, त्यामध्ये एक प्रकारचं स्वास्थ्य आहे, पीस आहे आणि हा सुकून आहे. ओके. सो जीवाला त्याची आस आहे, त्याची ओढ आहे. अगदी लहानपणापासून जीवाला ते असलं त्याच्या फाउंडेशनशी, की त्याला अतिशय प्रसन्न वाटतं. तसं ते जन्माला आल्यानंतर तसं त्याच्या त्या सुकूनच्या अवस्थेमध्येच असतं. त्याला कोणत्याही गोष्टीची गरज नसते. त्यामध्ये ते हसतं छानसं. त्यामध्ये आपल्याला दिसतं, की ते लहान मूल आनंदात आहे, स्माईल करतं. कारण ती जी अवस्था असते, अंडरलाइंग अवस्था असते, ती त्याला सुखावत असते. ती त्याच्या आतच असते. मोठं व्हायला लागल्यानंतर त्या बाळाला आपण कंडिशन करायला लागतो आणि मग एक खेळणं दाखवतो. "हे बघ तुझ्यासाठी मी काय आणलंय, टेडी आणलाय." मग ते टेडी घेतं आणि त्याचा जो तो भाव आहे सुकूनचा, आनंदाचा, तो आतपासून त्या ऑब्जेक्टकडे शिफ्ट होतो. आणि जसं ते वाढत जातं, मग चॉकलेट मिळतं, मग आईस्क्रीम मिळतं, मग एक पापी मिळते, मग कोणीतरी जवळ घेतं, मग कपडे मिळतात, मग पुढं थोडी सायकल मिळते. मग आणखीन जरा मोठं झालं, की आणखीन काही कपडे मिळतात. म्हणजे मग त्याचा जो आनंद आहे ना, तो या बाहेरच्या गोष्टींवरती शिफ्ट होतो. ओरिजिनली कुठे आहे तो? तो त्याच्याच गाभ्याशी आहे. पण बिकॉज वी आर कंडिशन्ड ऑर वी गेट कंडिशन्ड आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. त्यामुळे आपला आनंद शिफ्ट होतो आणि तो ऑब्जेक्टिव्ह बनतो. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं, की ह्या गोष्टींमध्ये माझा आनंद आहे आणि मग आपण त्या त्या मग मोठं झाल्यानंतर मग आणखीन काहीतरी. मग पैसा पाहिजे, मग प्रसिद्धी पाहिजे, मग यश पाहिजे, मग आणखीन काय पाहिजे? असं वाटत आपण त्याच्या मागे जायला लागतो. पण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इतकी आव्हानं असतात, इतके चॅलेंजेस असतात, इतके कंपल्शन्स असतात, इतक्या गोष्टी आपल्यावरती अशा डिमांड करत असतात, की त्याच्या ओझ्याखालती आपण इतके दबले जातो, की त्या सगळ्या गोष्टी आपल्यावरती हावी होतात आणि तो जो अंडरलाइंग आनंद आहे ना, तो कव्हर होतो. जसा सूर्य असून खालती सगळे जर ढग आले, तर सूर्य जसा कव्हर होतो. आपल्याला सूर्य दिसतच नाही. आपल्याला ढग दिसतात. सूर्य असतो. तसा हा अंडरलाइंग आनंद असतोच, जो आपण रोज झोपेमध्ये अनुभवतच असतो. पण दैनंदिन डे टू डे लिव्हिंगमध्ये त्याचा अभाव निर्माण व्हायला लागतो. आणि जेवढा अभाव निर्माण व्हायला लागतो, तेवढं त्याचं आकर्षण वाढतं आपल्याला. आणि मग त्याच्या मागे आपण मागे जात जातो. तर तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे,
कोणता युक्त मार्ग? जो मार्ग तुम्हाला हा आनंद देऊ शकेल, तो युक्त मार्ग. सिंपल. लेट अस मेक इट व्हेरी सिंपल. जी गोष्ट तुम्हाला त्या आनंदाजवळ नेऊ शकेल, तो युक्त मार्ग. कोणी म्हणेल आम्हाला पैसे मिळवण्यात इतका आनंद होतो, तो त्याचा मार्ग. तो मिळवण्यामध्ये तो पुढे सरकतो. कोणाला लोकांची सेवा करण्यामध्ये आनंद वाटत असतो, तो त्याचा मार्ग बनतो. कोणाला संशोधन करण्यामध्ये आनंद वाटायला लागतो, तो त्याचा मार्ग बनतो. कोणाला शेती करण्यामध्ये आनंद वाटतो, तो त्याचा मार्ग बनतो. कोणाला नोकरी व्यवसाय करून आपलं घर गृहस्थी चालवण्यामध्ये आनंद वाटायला लागतो, तो त्याचा मार्ग. सो जी गोष्ट तुम्हाला आनंद देते, तो तुमचा युक्त मार्ग. देर इज नो कॉन्ट्रडिक्शन. याच्यामध्ये काय दुविधाच नाही. अलीकडच्या काळामध्ये एक पुस्तक पॉप्युलर झालं इकिगाई नावाचं. ते इकिगाई म्हणजे काय? तो ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला पर्पज वाटतो, आनंद वाटतो, तो तो तुमचा मार्ग बनतो ऑटोमॅटिकली आणि आपण सगळे त्या मार्गाने चालत असतो. फक्त बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे, बाकीच्या चॅलेंजेसमुळे आपण दबले जातो आणि तो जो भाव जो आपल्याला अनुभवायचा आहे, त्याचा तुटवडा निर्माण होतो. तो कमी प्रमाणामध्ये सप्लाय व्हायला लागतो. त्यामुळे आपण अस्वस्थ व्हायला लागतो. डेस्परेट व्हायला लागतो. आणि मेजॉरिटी लोक जगामधले जे अस्वस्थ आहेत, त्याचं कारणच हे आहे की त्यांना तो जो आनंद आहे, त्यांचा स्थायी भाव जो आहे, तो स्थायी भावच सापडत नाही. काही लोक तर जगामध्ये असे आहेत, की ज्यांना कशात आनंद त्यांना मिळतो हेच माहिती नसतं. दिस इज व्हेरी व्हेरी सरप्राइजिंग. का माहिती नसतं? कारण कधी त्यांनी विचारच तसा केलेला नसतो किंवा ते वाढत असताना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना कधी तसं डायरेक्ट केलेलं नसतं. त्यामुळे कितीतरी लोक असे असतात, की आपला आनंद आहे कशात? दे डोंट नो. मग त्यांची अवस्था शीड नसलेल्या एका होडीप्रमाणे होते आणि आयुष्यभर ते इकडे तिकडे तिकडे भरकटत राहतात, शोधत राहतात तो आनंद, पण त्याला माहीतच नाहीये तो कशात आहे. त्यामुळे दे जस्ट गेट लॉस्ट इन द लेबिरिंथ ऑफ लाईफ. या सगळ्या आयुष्याच्या काय म्हणूया त्याला कोड्यामध्ये ते हरवून जातात. पण नाहीतर जी गोष्ट आपल्याला आनंद देते, तो आपला युक्त मार्ग आणि त्या मार्गाने जर माणूस पुढे सरकला, तर त्याचं जीवन सार्थकी होतं. सिंपल आहे लॉजिक. याला बाकी काहीही कॉनोटेशन्स वेगवेगळी लावण्याची गरज नाही. ओके. पुढचा प्रश्न त्यांचा असा आहे, अध्यात्मामुळे जीवनामध्ये काय साध्य होतं? आता हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आता लक्षात घ्या, लक्षात घ्या. आपण कुठं चाललेलो आहे? आपल्या ह्या आनंद मार्गावर चालू आहे. जे आपल्याला आनंद देणारं ऑब्जेक्टिव्ह गोष्टी आहेत, त्या मिळवतो आपण. बघा ना, कितीतरी लोकांना असं वाटत असतं, की मला गाडी घ्यायची आहे. आता आनंद त्या गाडीत नसतो. आनंद त्याच्याच आतमध्ये असतो. फक्त ती गाडी निमित्त ठरते त्याला तो आनंद द्यायला. आर यू अंडरस्टँडिंग? कारण तीच गाडी ज्यावेळेस 3 वर्ष जुनी होते, त्यावेळेस त्याच्याकडे पहिल्यांदा ज्या प्रेमानं त्यानं बघितलेलं आहे, ते बघायचं सोडून दिलेलं असतं त्यानं. कारण पहिल्यांदा त्या ऑब्जेक्टमुळे जो आनंद त्याला मिळतो, तो ऑब्जेक्ट जुना झालेला असतो आता. आता दुसरा ऑब्जेक्ट, तिसरा ऑब्जेक्ट. सो ह्या
ऑब्जेक्टिव्ह आनंद मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये, मग ते कोणतंही असू दे, पैसा असू दे, राजकारण असू दे, समाजकारण असू दे, व्हॉट एव्हर इट इज, हे जे सगळं ऑब्जेक्टिव्ह आनंद, बाहेरून आनंद मिळवण्याच्या ह्या मार्गामध्ये आपण चालू असतो, ते बाहेर आनंद देणारे जे ऑब्जेक्ट असतात ना, ते संपत जातात. मग एकेकाळी मला एक गाडी घ्यायची आहे किंवा त्याच्याही आधी कॉलेजमध्ये असताना मला मोटरसायकल घ्यायची आहे. तर ती मोटरसायकल घेतल्यानंतर वर्ष 2 वर्षानंतर आता ही नको, मला ह्याच्यापेक्षा वेगळी घ्यायची आहे. असा हा जो ऑब्जेक्टिव्ह आनंद आहे ना, त्याच्यामधला आनंद, त्या ऑब्जेक्टमधला आनंद संपत जातो. आणि मग नवीन-नवीन, नवीन-नवीन सारखा ध्यास राहतो आपल्याला काहीतरी नवीन प्राप्त करण्याचा. आपली अवस्था एका भोक पडलेल्या बॅरलप्रमाणे होते. ते बॅरल तुम्ही कितीही भरलत, तरी खालती भोक असल्यामुळे ते रिकामच होत राहतं. त्यामुळे ते कधी भरतच नाही. म्हणून जगामध्ये माणसं एवढं सगळं मिळून देखील आनंदी झालेले दिसत नाहीत. कारण ज्याच्यातून ते आनंद मिळवतात, तो आनंद संपतो. आणि अशा सारख्या 24/7 365 डेज सारखा आनंद, एन्जॉयमेंट मिळवणाऱ्या गोष्टी कुठून येणार? आणि मग साध्या-साध्या गोष्टीमध्ये बघा तुम्ही कुठेही गेल्यानंतर माणसं आता फोनमध्ये डोकं घालून बसलेले असतात. का? कारण तेवढं ते काय ब्राउजिंग करून, तेवढं काहीतरी बघून त्यांना आनंद मिळत असतो. मग छोट्या-छोट्या गोष्टी करतात. कोणतरी जाऊन एक पेट घेऊन येतं. त्याला वाटतं माझा आनंद त्या पेटमध्ये आहे. मग त्या पेटचं आकर्षण संपतं महिन्याभरामध्ये. ते पेटचं नाविन्य संपून जातं. मग दुसरं काहीतरी. मग कुठेतरी फिरायला जायचं. काही लोकांना तर फिरायला जायचं व्यसनच असतं. त्यांना घरी बसवत नाही. त्यांना बाहेर कुठेतरी जायचं आहे. कारण त्यांना असं वाटत असतं बाहेर आनंद आहे. त्यांना हे लक्षात येत नाही, की आनंद त्यांचाच स्थायी भाव आहे. पण तो स्थायी भाव त्यांना कळलेला नसल्यामुळे ते बाहेर कशात तरी ऑब्जेक्टमध्ये शोधत शोधत राहतात. मग अध्यात्माचा रोल काय यामध्ये? अध्यात्म हा असा मार्ग आहे, की जो मार्ग तुम्हाला तुमच्या स्थायी भावाकडे घेऊन जातो. तुमच्या स्थायी जो हा सुकूनचा भाव आहे, हा आनंदाचा भाव आहे, जो अंडरलाईंग अधिष्ठान आहे तुमचं, तिथपर्यंत घेऊन जातो. आणि तो जो आनंद आहे, तो ऑब्जेक्टिव्ह नाहीये. कशावर तरी अवलंबून नाहीये. तो सब्जेक्टिव्ह आहे. तो त्याचाच भाव आहे. साखरेचा भाव गोड असणं आहे. मिठाचा भाव खारट असणं आहे. तसा त्या जीवाचा भावच आनंद आहे. अध्यात्म त्या अवस्थेला इंट्रोड्यूस करतं तुम्हाला आणि मग त्याचा मार्ग सापडला, की आपण त्या त्या आंतरिक आनंदाला प्राप्त होतो. पहिला प्राप्तीचा आनंद, कशात तरी काहीतरी मिळवण्याचा आनंद आणि हा दुसरा तृप्तीचा आनंद. हा तृप्तीमध्ये असतो, असण्यामध्ये असतो. त्या आनंद होण्यासाठी काही करायची गरज नाही. तो असणंच आनंद आहे. द जॉय ऑफ बीइंग इज हॅपीनेस. द जॉय ऑफ बीइंगनेस इज हॅपीनेस. अध्यात्म हे करतं. सो जे सारखं हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे नी आपण असे जे पिसाळलेलो असतो, अध्यात्म आपल्याला स्थिरावतं आणि आपल्याच गाभ्याशी असलेल्या आनंदामध्ये आपल्याला विसावतं. आपण मग असे बाह्यिक होत नाही. आपण आपल्या आतमध्येच आनंदाचे डोही, आनंद तरंग. डोह आपल्याच आत आहे हा आनंदाचा. तिथं जाऊन आपल्यातून हे आनंद तरंग अस्तित्वामध्ये प्रकटायला लागतात आणि आपण कॉन्स्टिट्यूशनली आनंदी बनतो. जरासं अवघड आहे हे सगळं समजणं, पण
हे रहस्य आहे, आयुष्याचं रहस्य आहे. ज्याला हे कळलं ना, त्याला सगळे डायनॅमिक्स कळू शकतील. धन्यवाद.